किल्ला करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती मुलांनी, कारण की एक्झामच्या आधीपासूनच त्यांचं चाललं होतं की कुठल्या जागेवर किल्ला बनवायचा। मग ही अशा प्रकारची पोती ते सगळीकडून त्यांनी गोळा केली आणि म्हणजे विटा दगड हे पण त्यांनी गोळा केले। म्हणजे काय काय ठिकाणी आजकाल दगड काही भेटतच नाहीत कुठे, पण त्यांनी ज्या म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये ज्यांच्याकडे विटा ते दिसतील ते सगळे पळवून आणले होते आणि एका जागी जमा केले होते विटा ते, आणि पोती पण गोळा करून आणली होती। आणि माती तर काय त्यांना भेटलीच नव्हती, पण मातीमध्ये खूप दगड होते, तर त्यांनी सगळे बारीक त्याचा भुगा करून म्हणजे टेचून हे ते करून सगळं असं किल्ल्याला यूज केला होता। मग लास्टला काय माती पुरतच नव्हती, मग त्यांनी म्हणजे मुलं कमी आहेत सोसायटीमध्ये आमच्या, तन्मय धरून 5 ते 6 जण आहेत, त्यांनी मिळून सगळ्यांनी कॉन्ट्री काढली होती। आणि मग त्यानंतर कॉन्ट्री काढल्यानंतर जी माती आली त्याच्यामध्ये त्यांनी अर्ध काम राहिलं होतं ते पूर्ण केलं, आणि म्हणजे त्याच्यावर पण गवत बिवत येण्यासाठी ते मोहरी ते टाकलं होतं। आणि त्यांचं ठरलं होतं अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, आणि कोण सेनापती कोण, शिपाई कोण, असं त्यांनी हे केलं होतं। आणि घरातल्या आंघोळीच्या बादल्या घेऊन आले होते सगळेजण, प्रत्येकजण, आणि आद्वैत पण त्यांच्यामध्ये बादली घेऊन खेळत होता। आणि हे काय हा आमचा अध्यक्ष झाला होता, त्यांनी सगळ्यांकडून कॉन्ट्री गोळा केली होती, म्हणजे 30-30 रुपये असे गोळा केले होते 5-6 जणांकडून। त्यातूनच त्यांनी एक शिवाजी आणला, बाकीच्या पैशांचे मावळे माती एवढंच त्याच्यामध्ये आलं त्यांना। पण हे जे करण्यात जी मजा असते ना ती वेगळीच मजा असते। आणि साईडला जी बाउंड्री केली होती ना त्याला व्हाईट कलरने असे चौकन काढले होते व्हाईट आणि पेंटने, आणि हा असा छानसा किल्ला त्यांनी बनवला होता।